नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्र कधी आहे आणि या महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये आपण उपवास कसा करायचा, उपवास करण्याच्या 3 पद्धती आहेत. या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, उपवासामध्ये हा एक पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचा नाही, त्यामुळे तुम्ही केलेल्या संपूर्ण पूजेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. हा पदार्थ कोणता आहे आणि उपवास कधी सोडायचा आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. बघा, जे महाशिवरात्रीचं व्रत पहिल्यांदाच करणार आहे त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. यंदा 2025मध्ये महाशिवरात्र बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. महादेवांच्या भाविकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असतो. देशभरामध्ये हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जातो. आता महाशिवरात्रीचा उपवास कोण करू शकतो, तर बघा, महाशिवरात्रीचा उपवास हा अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण करू शकतात. महाशिवरात्रीचा उपवास हे सर्वजण करत असतात. हा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि एकादशीप्रमाणे हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. संपूर्ण दिवसभर हा उपवास करायचा आहे. रात्रीचा हा उपवास सोडला जात नाही. दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो. या दिवशी भक्तिभावाने महादेवांची पूजा करायची असते, उपासना करायची असते, महादेवांच्या सेवा करायच्या असतात. याविषयीचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येईल, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. तर बघा, महाशिवरात्रीला तुम्ही उपवास कसा करू शकतात. आता पहिली पद्धत म्हणजे, पहिल्या पद्धतीमध्ये निरंकार उपवास केला जातो. बघा, निरंकार म्हणजे काय, तर या उपवासामध्ये फक्त पाणी प्यायचं असतं. ज्यांना शक्य असेल ती व्यक्ती हा उपवास करू शकतात किंवा बरेच भाविक हा उपवास निरंकार राहून देखील करतात. यामध्ये तुम्हाला फळं, दूध काहीच खायचं नसतं, फक्त पाणी पिऊन तुम्हाला हा उपवास करायचा असतो. त्यानंतर उपवास करण्याची दुसरी पद्धत म्हणजे महाशिवरात्रीचा उपवासामध्ये तुम्ही फलाहार करून उपवास करू शकतात. महादेवांच्या उपवासामध्ये शक्यतो तिखट मिठाचे पदार्थ खाल्ले जात नाही. महादेवांच्या उपवासामध्ये मग सोमवार असू द्या किंवा महाशिवरात्र असू द्या, यामध्ये गोड पदार्थांचं सेवन केलं जातं. जसं की फळे तुम्ही खाऊ शकतात, दूध, चहा, कॉफी तुम्ही घेऊ शकतात. तर या पद्धतीने तुम्ही दही, ताक या पद्धतीने तुम्ही फलाहार घेऊन उपवास करू शकतात. आता तिसरी पद्धत म्हणजे, बघा, या तिसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही फराळचे पदार्थ, सर्व फराळचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकतात. मग यामध्ये तुम्ही फळे खाऊ शकतात, दूध, चहा, कॉफी, दही, ताक, त्याचप्रमाणे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे पदार्थ तुम्ही या उपवासाला खाऊ शकतात. या उपवासामध्ये रताळी खाल्ली जातात, बटाटे उकडून तुम्ही खाऊ शकतात, शेंगा तुम्ही खाऊ शकतात. तर बघा, तुम्ही जर का फराळचं खाऊन उपवास करणार असाल तर तुम्हाला हा एक पदार्थ चुकूनही खायचा नाहीये. जर का तुम्ही या पदार्थाचं सेवन केलं तर तुम्ही केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही. या भगवानांच्या उपवासामध्ये तिखट मीठ खाल्लं जात नाही, गोड खिचडी करून खाल्ली जाते. बघा, तुम्हाला जर का उपवास निघत नसेल, तुम्हाला कामाला जावं लागत असेल, तुम्ही आजारी व्यक्ती असाल, तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवून खाऊ शकतात. मग ती खिचडी तुम्ही गोड बनवून खाऊ शकतात. आता ज्यांना गोड खाणं शक्य नाही, मग त्यांनी तिखट खिचडी, मिठाची खिचडी बनवली तरी चालेल. मग तुम्हाला खिचडी बनवताना यामध्ये आपण घरात जे मीठ वापरतो, पांढरं मीठ जे वापरतो, ते मीठ चुकूनही तुम्हाला वापरायचं नाही. हे मीठ उपवासाला चालत नाही. त्याऐवजी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकतात. बघा, उपवासामध्ये सैंधव मिठाचा वापर केला जातो. आता दुसरं म्हणजे, बघा, महाशिवरात्र म्हणजे महादेवांच्या कोणत्याही उपवासामध्ये आपल्याला हा एक पदार्थ चुकूनही खायचा नसतो. तो म्हणजे भगर. भगरीचे कुठलेही पदार्थ
महादेवांच्या उपवासाला चालत नाही. भगर तुम्ही एकादशीला खाऊ शकतात, गुरुवारी खाऊ शकतात, परंतु सोमवारी महादेवांच्या शिवरात्रीला तुम्ही भगर खाऊ शकत नाही. भगर हा पदार्थ या उपवासाला अजिबात चालत नाही. त्यामुळे तुम्ही ही चूक अजिबात या दिवशी करायची नाहीये. आता काही ठिकाणी भगर खाल्ली जात असेल, तुमच्याकडे तशी भगर खाल्ली जात असेल किंवा पद्धत असेल तर तुम्ही भगर खाऊ शकतात, परंतु शक्यतो भगरीचे पदार्थ शिवरात्रीला खाल्ले जात नाही. तर ही चूक आपल्याला अजिबात करायची नाहीये. जर का तुम्ही भगर खाल्ली तर तुमचा उपवास हा मोडू शकतो. त्यामुळे शक्यतो भगरीचा वापर तुम्ही महाशिवरात्रीच्या किंवा सोमवारच्या उपवासामध्ये करू नका. आता ह्या 3 पद्धतीने उपवास हा केला जातो. त्याचप्रमाणे उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. दुसऱ्या दिवशी तुम्ही आपल्या घरातील देवपूजा करून तुम्ही सात्विक भोजन बनवून देवांना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकतात. यामध्ये तुम्ही वरण, भात, भाजी, चपाती, एखादा गोडाचा पदार्थ बनवू शकतात किंवा तुम्ही पूर्ण वरणाचा देखील स्वयंपाक करू शकतात. शक्यतो तुम्हाला उपवास सोडताना तुम्हाला तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही. म्हणजेच बघा, तुम्हाला या दिवशी स्वयंपाक बनवताना कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनवायचा आहे आणि तो तुम्हाला नैवेद्य दाखवून तुम्ही तो स्वयंपाक बनवलेला जेवायला घेऊन तुम्ही उपवास सोडू शकतात. त्यानंतर बघा, जर का तुम्ही महाशिवरात्रीला उपवास पकडत नसाल, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास करत नसाल, तर तुम्हाला चुकूनही या पदार्थांचं सेवन या दिवशी करायचं नाहीये. ते म्हणजे तुम्हाला तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाहीये. चुकूनही मांसाहार तुम्हाला या दिवशी करायचा नाहीये. त्याचप्रमाणे तुम्ही जे जेवण बनवणार आहात त्यामध्ये शक्यतो कांदा लसूण तुम्हाला वापरायचा नाहीये. तुम्ही उपवास जरी पकडत नसला तरी या गोष्टींचं पालन तुम्हाला या दिवशी आवर्जून करायचं आहे. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवांची पूजा ही तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करू शकतात, कारण ही वेळ अतिशय महत्त्वाची महादेवांची पूजा करण्यासाठी मानली जाते. शक्यतो महादेवांची पूजा ही प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी जो लक्ष्मी येण्याचा टायमिंग असतो त्यावेळेत केली जाते. आता ज्यांना या 2 वेळेमध्ये पूजा करणं शक्य नसेल त्यांनी दिवसभरात केव्हाही महादेवांची पूजा केली तरी चालेल. तसं पाहिलं तर महादेवांची पूजा ही 4 प्रहारामध्ये केली जाते. 4 प्रहर कोणते याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येईल, त्यामध्ये तुम्ही ते 4 प्रहर पाहू शकतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करायची आहे. आता तुम्ही पूजेमध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकतात, शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकतात, शिवलीलामृत 11व्या अध्यायाचं पठण करू शकतात, शिवस्तुती, शिवमहात्म्य या स्तोत्रांचं तुम्ही पठण करू शकतात. रुद्र अभिषेक अतिशय महत्त्वाची सेवा आहे. या दिवशी तुम्ही रुद्र अभिषेक देखील करू शकतात. रुद्र अभिषेक कसा करायचा याविषयी देखील व्हिडिओ लवकरच येईल. त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवू शकतात. बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. बघा, महाशिवरात्रीला महादेवांची पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल. व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. महादेवांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर अखंड राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.